नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो। माळशिरस तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी नेमकी कोणाची वारणी लागणार याकडे माळशिरस तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आजपर्यंत माळशिरस पंचायत समितीवरती मोहिते पाटील कुटुंबाचं ते ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। आता सुद्धा जे निकाल लागले त्यामध्ये भाजपचे जे माजी आमदार होते राम सातपुते त्यांना थोडंफार यश मिळालं, मात्र जे बहुमत आहे ते मात्र पंचायत समितीमध्ये हे मोहिते पाटील, त्याचबरोबर आमदार उत्तम जानकर आणि शिंदे सेना हे सगळे एकत्रित होऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलेले होते। त्याचबरोबर धवलसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी, अजित पवारांचा पक्ष ही सगळी मंडळी एकत्रित होती आणि त्यामुळे 12 जागेवरती त्यांचे जे पंचायत समितीचे सदस्य जे आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता सभापती नेमकं कोण होणार आणि प्रामुख्याने यामध्ये जे आहेत ते 3 नावं जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत। यामध्ये जे अर्जुनसिंह मोहिते पाटील त्यांच्या पत्नी वैष्णवी मोहिते पाटील त्या पंचायत समितीच्या सदस्य आहेत। सध्याचे आमदार उत्तम जानकर त्यांच्या पत्नी विमल जानकर त्या पंचायत समितीला त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर निमगावचं 3 पिढ्यापासून मोहिते पाटील यांच्याबरोबर त्या ठिकाणी निष्ठेनं राहिलेलं मगर घराणं, पैलवानकीचा ज्यांना वारसा आहे ते रावसाहेब मगर यांचे सुपुत्र पैलवान दत्तात्रय मगर हे शिंदे सेनेला तिथली जागा सुटलेली होती आणि जवळपास 2000 पेक्षा जास्त मताधिक्याने ते सुद्धा पंचायत समितीला निवडून आहेत। माळशिरस पंचायत समितीचं आरक्षण आपण पाहिलं तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही जागा जी आहे ते सभापती पदाचं आरक्षण निघालेलं आहे आणि त्यामुळं मोहिते पाटील परिवाराकडून कट्टर 3 पिढ्या आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना निमगावचे पैलवान दत्तात्रय रावसाहेब मगर यांना संधी द्यावी असं त्या ठिकाणी असणाऱ्या निमगावकरांचं त्या ठिकाणी मत आहे। कारण त्यांचे जे आजोबा असतील किंवा त्यांचे चुलते असतील ही पिढ्यानपिढ्या मोहिते पाटलांशी एकनिष्ठेने त्या ठिकाणी राहत आलेल्या आहेत। पाठीमागच्या इतिहासाचा दाखला जर आपण दिला तर नानासाहेब मगर होते, त्यांना उपसभापती सभापती पदाची संधी आली होती, मात्र पाठीमाग मोहिते पाटील आणि तालुक्याचे राजकीय समीकरण साधत असताना त्यांनी 2 पावलं मागे सुद्धा घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून दत्ता मगर असतील, त्यांचे युवा कार्यकर्ते असतील यांच्याकडून सभापतीपदी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा असल्यानं संधी दिली जावी, जेणेकरून शिंदे सेनेच्या जागा वाटपामध्ये सुटलेल्या जागावरती ते निवडून आलेले आहेत। वर सत्तेत शासनामध्ये त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना सत्तेत आहे। पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आमदार उत्तम जानकर यांनी सुद्धा जे मंत्री आहेत उदय सामंत असतील किंवा भरत गोगावले शेठ असतील त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळं एका निष्ठावंत कार्यकर्त्याला सभापतीपदी संधी मिळणार का ती दिली जावी अशा पद्धतीची भावना व्यक्त केली जाते। तर दुसऱ्या बाजूला वैष्णवी मोहिते पाटील परिवारामधील असणारे या सदस्य त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। प्रशासनावरती पकड राहावी किंवा त्या दृष्टिकोनातून काही विचार त्या ठिकाणी होऊ शकतो का? जर सभापतीपदी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या जागा जास्त आहेत आणि तिथं संधी दिली गेली तर उपसभापती पदावरती नेमकी कुणाला संधी दिली जाणार? जानकरांच्या घरातील मात्र उत्तमराव जानकर हे आमदार आहेत, धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार आहेत आणि घरामध्ये पद न घेता कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली तर पैलवान दत्तात्रय मगर यांच्या नावाचा जो विचार आहे तो होऊ शकतो। अन्यथा वैष्णवी मोहिते पाटील किंवा उत्तमराव जानकर यांच्या पत्नी यांना सभापतीपद त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं। जर सभापती यांना दिलं तर उपसभापती पद हे निमगावकडे जाणार का? अशा अनेक चर्चा होत आहेत। मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर नेमका काय निर्णय घेतात? जयसिंह मोहिते पाटील असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतात, विजयसिंह मोहिते पाटलांच्या आशीर्वादानं नेमकं सभापती पदावरती कोण बसतं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।